गूळ आणि गव्हाच्या पिठाचे जर इतके मस्त केक घरी बनत असतील, तर आता बाहेरून विकत आणायची काय गरज? तुम्हाला अजिबात विश्वास बसणारच नाही, की हे केक मी घरी बनवलेले आहेत आणि ते सुद्धा अप्पे पॅनमध्ये. खरं सांगू, अगदी आत्ता लगेच जरी तुम्ही ही रेसिपी बनवायला घेतलीत ना, तरी केक बनवण्याचं सगळं साहित्य तुमच्या घरामध्ये असणारच आहे. अशा साध्या, सोप्या पद्धतीने काही मोजकेच इन्ग्रीडियंट वापरून, साहित्य वापरून आजचा हा केक बनतो. खूप मऊसूद बनतो. अगदी ज्यांना दात नाहीयेत ना, तरीसुद्धा ते लोकं अगदी आरामात खाऊ शकतात. आणि विशेष काय माहिती आहे का? फार वेळसुद्धा लागत नाही अहो. कमी साहित्यात, कमी वेळेत पटकन असा हा केक तयार होतो. अगदी डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता. मुलं हट्ट करतात, अशा वेळेस सुद्धा परफेक्ट आहे. नमस्कार मंडळी, तृप्तीज किचन कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत आप्पे, नाही केक. अप्पे पॅनमध्ये आपण मस्त असा केक बनवणार आहोत, जो चवीला खूप भन्नाट लागतो. कारण हा पौष्टिक आहे. गव्हाच्या पिठापासून, गुळापासून हा केक आपण बनवतो आहोत. बनवायला खूपच सोपं असणारा आणि अगदी झटपट तयार होणारा असा हा केक घरातल्याच अगदी मोजक्या साहित्यांपासूनच हा बनतो. म्हणजे काय, तर हवं तेव्हा तुम्ही हा केक अगदी सहज बनवू शकता. मुलांनी कधी हट्ट केला, कधी अधल्या-मधल्या वेळेस किंवा डब्यासाठी सुद्धा हा खूप सुपर ऑप्शन आहे, हेल्दी ऑप्शन आहे. चला तर मग फार वेळ न दवडता पटकन अशी केकची रेसिपी जाणून घेऊयात आणि तुम्ही आजच लगेचच्या लगेच तुम्ही हा केक बनवू शकता याची नक्कीच खात्री आहे. चला पटकन रेसिपी जाणून घेऊयात. आता सगळ्यात आधी तर आपल्याला केकचं बॅटर बनवायचं आहे. मग यासाठी मोठं भांडं घ्या किंवा मग मिक्सरचा जार घेतला तरीसुद्धा चालेल. आता वाटीचा अंदाज मी सांगणारच आहे, पण यासोबत इथे मी मेजरिंग कपसुद्धा घेतला, याचा अंदाजसुद्धा तुम्ही जाणून घ्या. अर्धा कप भरून इथे मी गूळ खिसून घेतलाय. म्हणजे कसं ना लगेचच मेल्ट होऊन जाईल, लगेचच तो वितळला जाईल. यासोबतच आपल्याला 1/3 कप म्हणजेच पाऊण कप आणि वरती 2 ते 2.5 चमचे दही घ्यायचंय. दही फार आंबट नको. यासोबत जितकं दही घेतलं आहे, तितकंच आपल्याला दूध घ्यायचंय. रूम टेम्परेचरचं दूध असायला हवं. गरमही नको आणि थंडही फ्रिजमधलं नको. आता सगळ्यात आधी तर गूळ आपल्याला संपूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. ही मेहनत तुम्हाला करायची नसेल, विस्करने फिरवत बसायचं नसेल, वेळ नसेल तुमच्याकडे फार, तर डायरेक्ट तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवून घेतलं, तर अगदी पल्स मोडवरती 2दा-3दा फिरवून झालं, की लगेचच छान असा गूळ मेल्ट होईल. तुमचा खूप सारा वेळही वाचेल आणि यासोबतच पटकन असे केकसुद्धा तयार होतील. तर बघा मस्त अशी इथे स्लरी तयार झालेली आहे. गूळ चांगला विरघळला गेलेला आहे. दह्यांमधला लम्पसुद्धा अजिबात दिसत नाही, कुठेही गुठळ्या दिसत नाहीयेत दह्याच्या. ज्या कपाने तुम्ही सगळं साहित्य घेतलंय, त्याच कपाने बरोबर पाव कप भरून तेल घ्यायचंय. इथे रिफाईंड तेल घ्यायचं आहे. कोणतंही ज्याला स्ट्राँग वास आहे असं तेल वापरायचं नाही. शेंगदाणा सूर्यफूल तेल तुम्ही इथे घेऊ शकता. आणखीन एक महत्त्वाचं, इथे तेलाऐवजी संपूर्णपणे तूप तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. पण तूप संपूर्णपणे वितळलेलं हवं. असं रवाळ तूप आपल्याला अजिबात इथे घ्यायचं नाही. घातलेलं तेल किंवा तूप घालणार असाल तर ते व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ बरोबर 1 कप भरून मी यामध्ये घातलंय आणि यासोबतच छान फ्लेवर यावा म्हणून मग इथं मी जायफळ किसून घालणार आहे. गूळ आहे ना, गुळासोबत जायफळचा फ्लेवर मस्त लागतो. हवं असेल तर वेलची पावडर घालू शकता किंवा तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स असेल तर तो इसेन्स इथे घातला तरीसुद्धा चालणार आहे. पण जायफळची बात काही औरच आहे. म्हणून इथे मी जायफळ घातलंय. आता बेकिंग पावडर पोह्याच्या चमच्याने बरोबर पाऊण चमचा घातलेला आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा यामध्ये मी घातलेला आहे. काळजी करू नका. सगळ्या साहित्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय. वाटीचं प्रमाणसुद्धा दिलंय आणि ह्या कपाचं मेजरिंग कपाचं सुद्धा प्रमाण दिलंय. तुम्ही तिथे जाऊन एकदा चेक करू शकता. आता इथे बॅटर थोडंसं मला घट्टच वाटतंय. म्हणून मग मी काय केलं, इथे 2 ते 2.5 चमचे मी पाणी घेतलंय. पाण्याऐवजी तुम्ही दूध घेतलत ना तरीसुद्धा चालणार आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं, पण तरीसुद्धा मला थोडंसं हे दाटसरच वाटतंय. म्हणून मग मी काय करणार, आणखीन 1 चमचाभर यामध्ये पाणी वाढवणार आहे. जाणवतंय की नाही तुम्हाला सुद्धा हे दाटसर असं एक संथ झाल्यासारखं अजिबातच वाटत नाहीये. म्हणूनच 1 ते 1.5 चमचा आणखीन आपण यामध्ये पाणी वाढवूयात आणि आता याची कन्सिस्टन्सी आपण एकदा बघूयात. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला हे पाणी एक्स्ट्रा लागेलच याची अजिबात खात्री मी आत्ता देऊ शकत नाही. एखादा चमचा कमी पाणी लागू शकतं, एखादा चमचा जास्त सुद्धा लागू शकतं. हे संपूर्णपणे तुमच्या गव्हाच्या पिठावरती सुद्धा अवलंबून आहे. किंवा तुम्ही दही कुठल्या
पद्धतीचं घेतलंय, घट्ट घेतलंय, थोडंसं पातळ घेतलंय यावरती सुद्धा अवलंबून आहे. एखादा चमचा इकडे-तिकडे झालं चालू शकतं. आता इथे मस्त असं बॅटर एकसंथ झालेलं आहे, अजिबात गुठळ्या दिसत नाहीयेत. आता इथे आपल्याकडे जो कोणता अप्पे पॅन आहे ना, तो घ्यायचा. बिडाचा सुद्धा चालेल, नॉनस्टिक असेल तर तो सुद्धा चालेल. सगळ्यात आधी तर तेलाने हा अप्पे पॅन आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे, की जेणेकरून केक जो आहे तो अजिबात याला चिकटायला नको. आणि यानंतरच आपल्याला यामध्ये थोडं-थोडं मिश्रण घालायचंय. एक लक्षात घ्या, की अप्पे पॅनचं जे पात्र आहे किंवा अप्पे पॅनचे जे होल आहे, ते संपूर्णपणे आपल्याला गच्च भरायचं नाही. थोडी तरी जागा ठेवायची, कारण हे जे केक आपण बनवतोय ते जरा जास्तच फुलतात आणि त्याला फुलायला जागासुद्धा असायलाच हवी ना, म्हणून मग थोडंसं मिश्रण तुम्ही कमी भरलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि इथे संपूर्णपणे अप्पे पॅन एकदा भरून झालं, की नंतर टॅप करून घ्यायचंय, की जेणेकरून मिश्रण व्यवस्थित त्या खाचांमध्ये सेट होऊन जाईल. आता यावरती तुम्हाला गार्निशिंगसाठी पिस्ता बदामाचे काप घालायचे असतील, तर हे घालू शकता. हे दिसायला खूप छान दिसतात आणि चवही छान येते. किंवा मग टुटी फ्रुटी घालू शकता किंवा असेच जरी बनवलेत ना, तरीसुद्धा चालणार आहेत. असेच बनवले तरीसुद्धा ते छानच लागतात, काही हरकत नाही. आता इकडे ना लोखंडी तवा मी आधीच प्रीहीट करण्यासाठी ठेवला होता. प्रीहीट म्हणजे काय? तर काही नाही, मध्यम आचेवरती एक 5 मिनिटांसाठी कडकडीत असा गरम करून घेतला. आता गॅसची फ्लेम मध्यमच आहे, यावरती अप्पे पॅन ठेवलं. मध्यम आचेवरती बरोबर 5 मिनिटांमध्ये हे अप्पे तयार होतात. अगदीच तवा जाड असेल, गॅसची फ्लेम थोडी लो असेल, तर अशा वेळेस 1-2 मिनिटं एक्स्ट्रा लागू शकतात. बरं, हा केक तुम्हाला अप्पे पॅनमध्ये करायचा नाहीये, तर मग वाटी घेऊ शकता. वाटीमध्ये सुद्धा हा केक छान होईल. तवा घ्या, तव्यावरती वाटी ठेवा आणि यावरती उंच असं झाकण ठेवलत, तरी वाटीमध्ये हा केक मस्तच होईल. आणि किंवा नेहमीप्रमाणे डब्यामध्ये केलात तरीसुद्धा चालेल. आता हे कसले मस्त दिसतायत केक, म्हणजे तुम्ही इथं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल, की इतका कमाल रंग आलेला आहे, छान फुललेले सुद्धा आहेत. तुम्हाला मी खरं सांगू का, आत्ता जर तुम्ही बनवलेत, समजा तुम्हाला मुलांना डब्याला द्यायचंय, तुम्ही आत्ता बनवलेत तरी 4-5 तास मस्त राहतात, छान चव राहते. 8-10 तास तरी आरामात टिकतात. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, त्यापेक्षा जास्त वेळ ठेवण्याची गरजसुद्धा पडली नाही. एक अप्पेचा तुकडा मी साईडला काढून ठेवला होता आणि त्यावरूनच मी अंदाज तुमच्यासोबत शेअर करत आहे. अजिबात अप्पे पात्राला असं चिकटलेलं नाही, लगेचच सहज असं हे केक बाहेर पडले सुद्धा. आणि जाळी तुम्ही बघताय, कलर तुम्ही बघताय, कसला मस्त रंग आलाय. मला तुम्ही सांगा, मुलांना काही असं केक आवडणार नाहीत का? कशाला बाहेरून आता विकत आणायची गरज तरी आहे का? तुम्ही नक्की हे अशा पद्धतीने ट्राय करून तर बघा. माझ्या सांगण्यावरून तुम्ही एकदा ट्राय करून पाहिलत ना, मी नक्की सांगते तुमच्या मुलांना सुद्धा हे केक नक्कीच आवडतील. थोडंसं मुलांना गोड आवडत असेल जास्त, तर थोडंसं गुळाचं 1-2 चमचे प्रमाण वाढवलत ना, तरीसुद्धा चालेल. इतका जाळीदार, मऊसूत, खायला पौष्टिक, बनवायला सुद्धा सोपा. नक्की तुम्ही ट्राय करायलाच हवा. मला माहिती आहे तुम्हाला ही आजची केकची रेसिपी खूप आवडली आहे, खूप सोपी वाटली आहे. मग चला ना पटापट लाईकसुद्धा करा. आणि हो, तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.